हॅलो परेश सर, द क्राफ्टच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आज 30 एप्रिल आहे. 30 एप्रिल 2020 म्हणजे दादासाहेब फाळकेंची 150वी जयंती आहे. तर तुम्ही जो पहिला तुमचा चित्रपट ॲज अ निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून जो होता, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तो सुद्धा दादासाहेब फाळकेंच्या आयुष्यावर आधारित होता पूर्ण. तुम्ही तो सिनेमा बनवण्याआधी प्री प्रोडक्शनमध्ये खूप त्या संदर्भात रिसर्च, वेगवेगळे पुस्तक वाचन असतील, काही रिसर्च पेपर्स असतील, काही क्लिप्स असतील त्यांनी बनवलेल्या फिल्म्स असतील, या बाबतीत बराच अभ्यास केलेला असणार आहे. सो आजच्या इंटरव्ह्यूमधून मला दादासाहेब फाळकेंचं व्यक्तिमत्व काय भावलं त्यांच्या व्यक्तिमत्वातलं, याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हरिश्चंद्र फॅक्टरीच्या या तुमच्या चित्रपटालाही 10 वर्ष पूर्ण होत आहेत, झाली आहेत. म्हणजे 2009चा चित्रपट आहे. सो त्यासाठी आपण एक वेगळा इंटरव्ह्यू करू. पण तुम्हाला भावलेले काय म्हणूया फादर ऑफ इंडियन सिनेमा काय होते हे जाणून घेण्यात आज मला विशेष रस आहे. सगळ्यात सुरुवातीला मला असं विचारायचं आहे तुम्हाला की मुळात सिनेमा सुरू करण्यापूर्वी जी आपली प्री प्रोडक्शनची प्रोसेस असते पूर्ण, त्याच्यात जो काही रिसर्च करायला लागतो, तो करण्याआधी दादासाहेब फाळके म्हणून तुमच्यासमोर काय व्यक्तिमत्व उभं राहत होतं, आणि तो रिसर्च कम्प्लीट झाल्यानंतर त्यात किती फरक पडला आणि काय काय जाणवलं तुम्हाला त्यातलं? दादासाहेब फाळकेंची माझी ओळख बापू वाटवेंच्या पुस्तकांनी करून दिली. बरं. तेव्हा हा चित्रपट सुचण्याचं आणि मला दादासाहेब फाळकेंमध्ये रस उत्पन्न होण्याचं सगळं श्रेय हे बापू वाटवेंच्या पुस्तकाला जातं. बरं. त्यांचं ते चरित्र वाचलं आणि तेव्हाच मला देखील फाळके आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांची ती पूर्ण साहस कथा कळली. तोपर्यंत मला देखील त्याच दोन गोष्टी माहिती होत्या आयुष्यात. फाळके म्हटल्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार, आणि त्यांनी भारतातला पहिला चित्रपट केला. पण कसा केला, काय झालं नक्की, तर त्याविषयी काहीच आपल्याला माहिती नसते. आपलं फाळकेंविषयीचं सामान्य ज्ञान या 2 वाक्यातच संपत असतं. माझी तीच परिस्थिती होती. पण त्या पुस्तकाने बराच प्रकाश पाडला आणि ते पुस्तक वाचता वाचताच जणू काही माझं ठरलेलं होतं की हा माझा पहिला चित्रपट असणार. तेव्हा पुस्तकापासून सुरुवात झाली. इतरही 1-2 त्यांची चरित्र उपलब्ध आहेत, ती वाचली. मग FTI आणि नॅशनल फिल्म आर्काईव्ह या 2 प्रसिद्ध पुण्यातल्याच संस्था होत्या आणि पूर्ण माझं कार्यक्षेत्र होतं त्यावेळेला. त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी होत्याच उपलब्ध आजूबाजूला. तज्ज्ञ माणसं होती, अभ्यासक होती. आणि मग अशा सगळ्या गप्पा गोष्टी आणि ते सगळं उभं राहिल्यानंतर मला वाटतं मी एक 15 ते 20 दिवसामध्ये संहिता लिहून काढली होती आणि जवळपास तोच माझा फायनल ड्राफ्टही होता. कधी कधी असं होतं लेखकाच्या आयुष्यात की खूप खूप कमी वेळा गोष्टी पटापटा सुचतात आणि ज्या सुचतात त्या जवळपास तुमच्या त्या अंतिम टप्प्यातल्याच सुचतात. तसं हरिश्चंद्राच्या फॅक्टरीचं लेखन झालं सुदैवाने. असं मला ह्यापूर्वी फक्त माझं पहिलं नाटक संगीत डेबूच्या मुली ते लिहिताना असं झालेलं होतं. त्याच्यानंतर फाळकेंवरचा चित्रपट आणि मग नंतरही 1-2 कलाकृती आहेत, पण एनिवे तो आता विषय नसल्यामुळे. पण हरिश्चंद्राच्या फॅक्टरीनी लिखाणात तरी अजिबात त्रास दिला नाही. नाही, पण तुम्ही जो काही अभ्यास करत होतात चित्रपट बनवण्याआधी, त्यात मला असं विचारायचं आहे की तुम्ही म्हणलात की तुम्हाला आधी फारशी माहिती नव्हती, पण नंतर जसं तुम्ही वाचत गेलात की त्यांच्यातलं लोकांशी बोलत गेलात तसं तुम्हाला अधिकाधिक त्यांच्याबद्दल माहिती होत गेलं. पण त्यांच्यातली अशी कुठली गुणवैशिष्ट्य तुम्हाला वाटली की जी खूप वेगळी आहेत किंवा जी त्या काळाच्या, म्हणजे ते ज्या काळात होते त्या काळाच्या खूप पुढे बघणारी ठरली त्यांच्या दृष्टीने? कुठलाही माणूस जो अशा प्रकारचं काम करतो ना, म्हणजे पायोनियरिंग असं जे आपण म्हणतो किंवा पहिलं वहिलं काहीतरी त्या क्षेत्रातलं, त्या प्रत्येकाची गोष्ट साधारण तशीच असते. म्हणायला किंवा वागा बोलायला त्यांचं आयुष्य पाहायला तुम्ही तर कुठल्याही सामान्य माणसासारखंच असतं. त्यांनाही 2 पाय 2 हातच होते, एकच डोकं होतं. त्यांनाही आपल्याला असं तसंच कुटुंब होतं, सगळ्या अडीअडचणी होत्या, आणि तरी देखील अशी माणसं काहीतरी जगावेगळं काम करून जातात. याचं कारण तू म्हणतोस तशी की एक काहीतरी एक गोष्ट कदाचित असते त्यांच्यामध्ये
जी त्यांचं ते सामान्य पण भेदून पुढे घेऊन जाते त्यांना. फाळकेंच्या बाबतीत मला विचारशील तर तो माणूस शास्त्रज्ञ होता मुळात पिंडानी, असं मला वाटतं. आणि त्यांचा तो गुण किंवा त्यांची ती वृत्ती ही त्यांना ह्या मार्गावर घेऊन आली आणि बऱ्याच अंशी ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले. त्यांच्यातला शास्त्रज्ञ हा सगळ्यात मोठा गुण किंवा एक दडलेली व्यक्ती त्यांच्यातली. मला अजून एक यालाच पुढे जोडून असं विचारायचं आहे की तुम्ही जो काही चित्रपट बनवला त्यात नॉर्मली जेव्हा एखाद्या माणसाचं आयुष्य आपण दाखवतो तेव्हा असं खूप स्ट्रगल, तो खूप खस्ता खातोय, अर्थात तुम्ही दाखवलंच आहे तसं, पण त्यात तो जो रंजकपणा आहे म्हणजे त्यात बघण्यात असं कधी आपल्याला खूप त्यांच्याबद्दल सहानुभूती तर वाटते, पण ऍट द सेम टाइम आपण त्यांच्या स्टोरीवर कनेक्ट होतो. तो जो रंजकपणा आहे त्यातला त्यांच्या गोष्टीतला, हा तुम्हाला कुठल्या कुठल्या पॉइंट्स म्हणून कळला त्यांच्या गोष्टीतला? असे कुठले मेन धागे आहेत त्यांच्या गोष्टीतले? याच्याबद्दलचं काय माहितीये का, खूप मोठा जटिल प्रश्न आहे हा. कारण असंही होण्याची शक्यता आहे की फाळकेंची हीच चरित्र वाचून आणि त्याच सगळ्या तज्ज्ञांच्या भेटीगाठी घेऊन शेवटी काय मटेरियल तेच तुम्हाला सापडणार. मी संशोधन केलं काय, तू केलंस काय, किंवा अजून 10 जणांनी केलं काय, साधारण तेच सगळं मटेरियल तुमच्या हातात येणार. आता एखादा माणूस त्या सगळ्या साहित्याचा उपयोग करून, म्हणजे माझ्यासारखा माणूस हरिश्चंद्राच्या फॅक्टरीसारखी अशा प्रकारची ज्याला आपण ट्रीटमेंट म्हणतो तशी गोष्ट किंवा चित्रपट उभा करेल, तर दुसरा माणूस अत्यंत विरोधी ट्रीटमेंटनी हे करेल. तो पूर्णपणे करुणरम्य चित्रपट कदाचित त्याच्यातून तयार करेल. एखादा माणूस अत्यंत गंभीर, विचारी, वैचारिक अशा प्रकारचा चित्रपट तयार करेल. तर इथे फाळके मुळात कसे होते त्याच्याही पेक्षा जो आता त्या कलाकृतीचा कर्ता आहे त्याचा पिंड काय आहे, तो त्या तो कुठल्या दृष्टीने या सगळ्याकडे पाहतो, ह्याच्यावरच आपल्याला जास्तीत जास्त यावं लागतं. त्यामुळे मला दिसलेले फाळके, हे वाक्य खरोखरच म्हणजे मला दिसलेले फाळके आहेत ते तुला दिसलेले फाळके नसतील कदाचित, ते अजून 100 लोकांना दिसलेले फाळके नसतील कदाचित. तुम्हाला वेगळे फाळके दिसतील, तुम्ही वेगळे फाळके साकाराल. त्यामुळे एक शिस्त म्हणून आपल्याला हे मान्य करायला पाहिजे की शेवटी लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी ह्यांना कसं दाखवायचं होतं तसं त्यांनी दाखवलेलं आहे. तेव्हा त्याच्यातून फाळके समोर उभं राहण्यापेक्षाही परेश मोकाशी काय आहेत ते जास्त समोर उभं राहतं, असं म्हणतो ना आपण. एखाद्या कलाकृतीतून, त्या शैलीमधून म्हणा किंवा त्या एकूण काय त्या धाटणीमधून तो जो कलाकार असतो तो जास्त कदाचित कळत असतो, तो जास्त स्पष्ट होत असतो. पण असो, हा जरा वैचारिक भाग सोडला तरी देखील मी सांगितलं त्याप्रमाणे की त्यांच्यातला तो शास्त्रज्ञ मला जास्त उठावदार होतोय प्रत्येक ठिकाणी असं वाटलं. आणि मगाशी बोलताना सुद्धा मी एक गुण सांगत होतो अशा माणसांचा, मग ते फाळकेंपासून गांधींपासून कोण मोठा उद्योजक असेल त्या सगळ्यांपर्यंत विविध क्षेत्रामध्ये अशी जी उत्तुंग काम करणारी मंडळी असतात, तर त्यांची एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की ती माणसं कधी भावनिक होऊन रडत खडत बसत नाहीत. अडचणी सगळ्यांनाच येतात. तुम्हाला साधं दुकान टाकायचं असेल, तुम्हाला साधी 1 एकर शेती करायची असेल, अडचणी येणारच आहेत. तुम्ही त्या अडचणींवर कशी मात करता, बरोबर, ह्याच्यात सगळं येतं. आणि ह्याच्यावरच अवलंबून असतं की पुढपर्यंत तुम्ही किती जाणार आहात. अडचणी आल्यानंतर दुःख होणं, दुःखात रडणं, चिडणं, हे करतोच आपण सगळे, पण कदाचित ही माणसं ते करत नाहीत असं मला वाटतं. ते हसत खेळत त्या अडचणींवर मात करतात आणि पुढे जातात, आणि म्हणूनच पुढची घटना घडते त्यांच्या आयुष्यात, हे लक्षात घ्या. अदरवाईज त्यांचं चरित्र त्या पहिल्या 1-2 अडचणींनाच त्याला खिळी बसली असती आणि कदाचित आपल्याला दादासाहेब फाळके मिळाले नसते, ते जर तुम्हासारखे भावनिक झाले असते. पण नाही, त्यांच्यातला शास्त्रज्ञ स्वस्थ बसला नाही. त्यांनी त्या अडचणींवर विज्ञानाच्या साहाय्याने मात केली, पुढच्या टप्प्याला गेले, तिथेही अडचणी आल्या, पण तरी देखील विनोद करत, गमती जमती करत
ते सगळं चरित्र वाचताना त्यांचं सगळं साहित्य तुमच्या समोर जेव्हा येतं तेव्हा सुद्धा ती गोष्ट तुम्हाला जाणवते की ह्या माणसाने हसत खेळत काम केलेलं आहे. तो कुठेही गंभीर झालेला नाहीये. त्यांनी बरोबरच्यांनाही रडायला लावलेलं नाहीये, गंभीर केलेलं नाहीये. तर सगळ्यांनी हसत खेळत मिळून अडचणींवर मात केलेली आहे आणि पुढच्या टप्प्यावर ते गेलेले आहे. आणि ही गोष्ट महत्वाची. अगदी गांधीच्या चरित्राबद्दल, गांधी आंबेडकरांच्या बाबतीत बोलताना सुद्धा आपण त्यांना खूप असं गंभीर आणि असं वैचारिकच सतत प्रक्षेपित करत असतो. आणि त्यांच्यात ते फार विनोदी गोष्टी पण आहेत ह्या सगळ्या लोकांच्या. आणि कदाचित तो एक मोठा गुण असणार त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये की किती सहजपणे एखादी गोष्ट तुम्ही घेताय, किती मोठी समस्या असेल तुम्ही सहजपणे त्याच्यावर मात करू शकताय का, ह्याच्यावर तुम्ही किती पुढे जाणार ते अवलंबून असेल. मला तुमचं लक्ष अजून एका गोष्टीकडे वेधायचं आहे की तुम्ही चित्रपटात सरस्वतीबाईंची भूमिका जी आहे ती खूप सपोर्टिंग पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणली आहेत. अर्थातच तुमच्या वाचनात त्या सगळ्या गोष्टी आल्या असणार, पण मला असं विचारायचं आहे की दादासाहेब फाळकेंच्या जीवनात सरस्वतीबाईंसोबतच अशी आणखी अनेक व्यक्ती असतील की ज्यांनी त्यांच्या सगळ्या कार्याला हातभार लावला असेल या ना त्या प्रकारे. सो तुम्ही सरस्वतीबाईंबद्दल तर बोलाच, पण त्यांच्यासोबत अजून असे कोण प्रॉमिनंट लोक तुमच्या वाचनात आली जी दादासाहेब फाळकेंच्या या सगळ्या प्रवासात महत्वाचा भाग ठरली? बऱ्याच वेळेला आपल्याकडे काय होतं की एका व्यक्तीला श्रेय देण्याच्या नादामध्ये त्या व्यक्तीने केलेली गोष्ट ही कदाचित एक सांघिक गोष्ट होती, एक टीमवर्क त्याला लागणार होतं आणि ते यशस्वीपणे झाल्यामुळे ती गोष्ट तशी घडली, हे आपण बऱ्याच वेळेला विसरतो. आणि सरस्वती फाळकेंच्या बाबतीत नेमकी तीच गोष्ट झाली की बऱ्याच लोकांना त्यांचं योगदानच माहिती नव्हतं, किती होतं, किती प्रमाणात होतं. पण अर्थात त्याचं श्रेय फाळकेंनाही जातच, त्याच्याबद्दल वादच नाही. कारण त्या काळामध्ये 1910, 11, 12च्या सुमाराला जेव्हा स्त्रियांची काय अवस्था होती आपल्याला माहितीच आहे. तुम्ही सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या विद्यापीठामध्ये काम करणारी, शिक्षण घेणारी मुलं आहात, तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा त्या वातावरणामध्ये स्वतःच्या बायकोला चित्रपटामध्ये काम करायचा आग्रह धरणं, तिने स्वतःहून ठामपणे नकार दिल्यानंतरच मग त्यांनी दुसऱ्या बायकांच्या आणि दुसऱ्या स्त्री पार्टी नटांच्या शोधात जाणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्यांनी पहिल्यांदा स्वतःच्या बायकोला तारामतीच्या भूमिकेमध्ये घेण्याचं ठरवलेलं होतं. पण सरस्वतीबाईंनीच ठाम नकार दिल्यामुळे ते होऊ शकलं नाही. पण मग ते तेवढ्यावर थांबले नाही. मग त्यांनी बायकोला कॅमेरा शिकवला, त्यांनी तिला डेव्हलपिंग प्रिंटिंग शिकवलं. 1910, 11, 12ची गोष्ट आहे तेव्हा. आणि एकीकडे 40-40 माणसांचा स्वयंपाक, धुणी भांडी ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाच एक तांत्रिक चीफ असिस्टंट म्हणून ती बाई सतत त्या माणसाच्या पाठीमागे होती. आज असिस्टंट इन चीफचं किती मोठं प्रस्थ आहे आपल्याला माहितीच आहे, केवढी कामं असतात त्या संस्थेवर आणि त्या व्यक्तींवर हे आपल्याला माहिती आहे. आणि ती सगळी कामं पहिल्या चित्रपटासाठी त्यांच्या पत्नीनी त्यांच्यासाठी पार पडली. तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या. आणि मग अर्थातच त्यांचा पहिला कॅमेरामन म्हणजे सरस्वतीबाईंच्या बरोबरीनेच त्यांनी ज्यांना कॅमेरा शिकवला ते त्र्यंबक तेलंग, त्यांचे त्र्यंबकेश्वर नाशिकचे मित्र, त्याच्यानंतर साने आणि साळुंखे आणि इतरही अनेक, आता सगळी नावं कदाचित मला पाठ नसतील आता इतक्या वर्षांनी, पण तो सगळा त्यांचा नटसंच. आणि त्यावेळेचा नटसंच म्हणजे काय, सगळीच कामं ती लोक करायची. एखाद्या प्रायोगिक नाटकासारखाच तो संघ होता की प्रमुख भूमिकेतला नट तुमचा नेपथ्यही लावतोय, लाईटही ऍडजस्ट करतोय आणि शेवटी तिकीट फाडायला सुद्धा बसतोय. तेव्हा अशी जी आपली प्रायोगिक नाटक करणाऱ्यांचा एखादा संघ असतो तर त्या प्रकारचीच त्यांची सगळी टीम होती. आणि अशी सगळी कामं सगळ्यांनी एकत्रितपणे करत तो चित्रपट उभा राहिला होता. त्या एका छोट्याशा मुलांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल पण ऐकायचं तुमच्याकडून. आता मुलं म्हणजे काय, शेवटी मुलं ही मुलंच. आणि ही अशी काहीतरी इतकी रंगीबेरंगी आणि धमाल ऍक्टिव्हिटी आई वडिलांची चालू असताना ती कशी मागे राहतील, त्यांची लुडबुड चालू होतीच. परत त्याचे तुम्हाला आत्मचरित्रामध्ये फार डिटेल्स नाही मिळणार. आता हे एक लेखक दिग्दर्शक म्हणून तुम्ही कल्पना करून रंगवायच्या गोष्टी आहेत की म्हणजे त्यावेळेला मुलं कशी वागली असतील,
त्यांनी बरोबर. काय विचारलं असेल, त्यांनी काय काम केलं असेल, त्यांनी कशी लुडबुड केली असेल, आपणही कशी लुडबुड करायचो आई वडिलांच्या कामांमध्ये लहानपणी. तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला स्वतःच्या अनुभवानी सुद्धा रंगवाव्या लागतात, कारण त्याचे तपशील फार नसतात. म्हणजे आता पटकथेच्या बद्दल मी थोडस ह्याच संदर्भात बोलू इच्छितो की फाळकेंनी काय पैसे मिळवण्यासाठी आणि त्या मित्रांवर प्रभाव पाडण्यासाठी तो वाटाण्याचा चित्रपट तयार केला. आता चरित्रामध्ये किंवा त्यांचं जे काही मटेरियल आहे 2 वाक्यांमध्ये ही माहिती संपते. आता एक लेखक दिग्दर्शक म्हणून तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे की कसं त्यांना ते सुचलं असेल, त्यांनी कसं ते एक्झिक्यूट केलं असेल आणि कशी ती कसा तो चित्रपट तयार करून कशी लोक प्रभावित झाली असतील. बरोबर. आता चित्रपटात रूपांतर होताना एक 7 ते 8 मिनिटाचं ड्युरेशन होतं ह्या 3-4 प्रसंगांचं मिळून. तेव्हा हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे की कुठल्या थोड्याशा अर्धोल्लेखित किंवा अनुल्लेखित गोष्टींना किती स्थान द्यायचंय आणि किती जाहीर गोष्टी असतील, खूप लोकप्रिय किंवा प्रसिद्ध गोष्टी असतील, पण कदाचित त्या तुमच्या चित्रपटामध्ये अर्ध्या मिनिटात संपतील. आता हे सगळे क्रिएटिव्ह डिसिजन्स आणि चित्रपटीय सगळे निर्णय हे तुमचे तुम्हाला ठरवायचे असतात. बरोबर. त्यांच्याबद्दलचा हा सगळा अभ्यास करताना अशी कुठली एक घटना किंवा असा कुठला घटनाक्रम असेल जो तुम्हाला खूप काय म्हणूया अचंबित करून गेला, वाचनात आला असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष बघितलं असेल, असा कुठला एखादा घटनाक्रम सांगू शकाल तुम्ही त्यांच्या आयुष्यातला? त्यांचं सगळं आयुष्यच रे. मी थोडस एक हे सांगेन तुला की हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट हा त्यांच्या आयुष्यावरचा नाही आहे. कारण चरित्रपट म्हटला किंवा बायोग्राफिकल काय असं चित्रपट म्हटला, बायोपिक असा एक शब्द आपण काढलेला आहे. तर असा चित्रपट म्हटला की जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांच्या आयुष्यातल्या ठळक घटना आणि त्यांची यादी ह्या प्रकारचं त्याचं स्वरूप होऊन बसतं. मला त्याच्यामध्ये अडकायचं नव्हतं. शेवटी दादासाहेब फाळके करेक्ट म्हणूनच तुझ्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं अगदी सुरुवातीच्या जे मी थोडस मी त्यावेळेला दिलं नाही, तर ते असं की म्हणून मी हा त्यांचा कार्यपट करायचं ठरवला. मी त्याच 2 वर्षांवर लक्ष केंद्रित केलं ज्या 2 वर्षांमध्ये त्यांना कल्पना सुचून ते राजा हरिश्चंद्र प्रदर्शित होऊन ह्या सगळ्या घटनांदरम्यानची ती 2 वर्ष आहेत. त्या 2 वर्षांवरच आम्ही लक्ष केंद्रित केलं ज्याच्यामध्ये त्यांना तो चित्रपट सुचला आणि त्यांनी तो चित्रपट करून प्रदर्शित केला. त्यामुळे मला वाटतं हा एक खूप मोठा निर्णय, एक चांगला निर्णय झाला माझ्या हातून की मी त्यांचं पूर्ण जन्म ते मृत्यू असं चरित्र न दाखवता केवळ 1911 ते 1913 या 2 वर्षावरच लक्ष केंद्रित केलं. आणि मग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट करत असताना त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला कळत असतंच. बरोबर. त्यांचे सगळे भूतकाळातले संदर्भ, तो माणूस कसा आहे किंवा आतापर्यंत घडलेला तो माणूस कसा आहे आणि आता तो आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहे, त्याची वृत्ती काय आहे, त्याचा स्वभाव काय, त्याचं स्पिरिट ज्याला आपण म्हणतो ते काय आहे, ते तुम्हाला त्या 2 वर्षाच्या ह्याच्यानी सुद्धा दाखवता येतं. त्याच्यासाठी अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळी यादी दाखवलीच पाहिजे असं काही नसतं. बरोबर. नाही, हे चित्रपटात दाखवण्यासंदर्भात झालं. पण माझा प्रश्न असा होता की तुमच्या हाताखालून जी काही पुस्तकं गेली असतील किंवा तुमच्या हाताखालून जो काही डेटा गेला असेल त्यांच्या बद्दलचा वाचण्यात, तर त्याच्यातून असा एखादा प्रसंग सांगू शकाल का तुम्ही की जो कदाचित चित्रपटात आला नसेल पण तो इंटरेस्टिंग होता? हो. आणि मला खूप खंत आहे की तो प्रसंग मला कळत नाही मी कसा विसरलो, पण ह्या अशा गमती जमती होतातच आय थिंक लिखाणामध्ये. फाळकेंनी डोंबाऱ्याचे खेळ करणाऱ्या का कोल्हाटणी आपण ज्याला म्हणतो ना, बोहारणी, कोल्हाटी ह्या प्रकारच्या कुठल्या तरी समाजातल्या लोकांच्या तळावर जाऊन तिकडच्या त्या नाचणाऱ्या 2 बायकांना विनंती केली होती की तुम्ही माझ्या चित्रपटामध्ये काम कराल का. आणि एक छोटी झलक मला वाटतं चित्रपटात या संदर्भातली काहीतरी आल्यासारखं आठवतं. नाहीये. मी तो भाग घालायचा विसरलो आणि तो कसा आणि मी विसरलो याचं एक कारण असं आहे की मला ह्या प्रसंगाचे फार पुरावे सापडेनात. ते मला फक्त एकाच लेखात किंवा चरित्रात त्याचा उल्लेख आढळला.
आणि म्हणून मी कदाचित ते माझ्या समोरून गेलं अंतिम हे तयार करत असताना. पण शेवटपर्यंत मी ठरवलं होतं की हे घालायचंय. ते कितीही त्याला पुरावा नसला तरी हरकत नाही. एका माणसाने तरी ते शोधून काढलंय ना, मग त्यात काहीतरी कदाचित तथ्य असेल आणि आपल्याला ते घातलं पाहिजे. पण कसं काय कोण जाणे, पण मी ते विसरलो आणि त्या आज चित्रपटात नाही. मला परत त्याचा रिमेक करायची संधी मिळाली तर मी या प्रसंगाला खूप मोठं फुटेज देईन असं मला वाटतंय. कारण तुला सांगतो, त्याचा परिणाम असा झाला असता की त्या 2 बायका ह्या पहिल्या स्त्री कलाकार ठरल्या असत्या आपल्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या. म्हणजे इनफॅक्ट त्या विशिष्ट चरित्रकाराच्या मते तर त्या तशा होत्याच. दुर्दैवाने आज झालंय कसं की राजा हरिश्चंद्र हा पूर्ण आपल्याकडे उपलब्ध नाहीये. तो जो काही 40-45 मिनिटांचा चित्रपट होता, आज आपल्याकडे 10-12 मिनिटाचाच तो चित्रपट अस्तित्वात आहे. तेव्हा नष्ट झालेल्या त्या 30 मिनिटांमध्ये समजा यात त्या 2 बायकांचं ते दरबारातलं नृत्य जर असेल तर याचा अर्थ त्या 2 बायका ह्या पहिल्या स्त्री कलाकार ठरतील भारतीय चित्रपटांमध्ये पदार्पण करणाऱ्या. तर त्या दृष्टीने त्याचं खूप मोठं महत्व आहे. मला एक हे करायचं होतं की दादासाहेब वागण्यांचे तुम्ही गुण सांगत होतात मध्यंतरी, पण तुमच्या वाचन पूर्ण झाल्यानंतर, चित्रपट बनवल्यानंतर, जेव्हा तो प्रेक्षकांसमोर आला, या सगळ्या काळामध्ये तुमच्यात काय बदल झाले आणि कितपत म्हणजे किती प्रभाव होतात या सगळ्या प्रोसेस दरम्यान तुमच्यावर त्यांचा? नाही, असा प्रभाव वगैरे कोणाचा काही नव्हता. शेवटी तुम्ही एका कलाकृतीनी झपाटून जात असता. किंवा मी या मताचा आहे की तुम्ही ती कलाकृती करायची आहे त्या भावनेनी झपाटले गेलं पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीने झपाटले गेलात तर कदाचित गडबड व्हायला सुरुवात होते. तर हे बघा, व्यक्ती म्हणून त्याचा काय तुमच्या जीवनावर प्रभाव पडेल, त्याच्यानुसार तुम्हाला वेगळं काही सुचेल, तुम्ही फाळकेंच्या मार्गावर चालायचं असं काहीतरी ठरवून काहीतरी कराल तुम्ही आयुष्यात, आय डोंट नो. म्हणजे ते प्रत्येक जण प्रत्येकाचं वेगळं गणित असेल ते. पण मला विचारशील तर मी ज्या धमाल प्रकारे फाळके आणि त्यांच्या कुटुंबियांनी तो पहिला चित्रपट तयार केला, त्या साहस कथेनी झपाटलो होतो. मी कुठल्याही एका व्यक्तीनी झपाटलेलो नव्हतो. आणि आता त्यांच्यासारखा चांगला चित्रपट आपल्या हातून होईल का ह्या चिंतेनी झपाटलो होतो म्हणा, किंवा ह्या काहीतरी करून दाखवण्याच्या भावनेनी झपाटलो होतो म्हणा. पण आपल्याला एक चांगला चित्रपट करायचा आहे, ह्या गोष्टींनी झपाटणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही सुरुवातीला त्यांचा शास्त्रज्ञ म्हणून उल्लेख केला, तर मला याला जोडून पुढे असं विचारायचं होतं की चित्रपटात तुम्ही त्यांना असं दाखवलंय की त्यांच्याकडे बरीच पैशांची चणचण असते आणि आज आपण असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं आणता येत नाही. तर मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं की इतके म्हणजे काय म्हणूया, सामाजिक अडचणी किंवा इतर अडचणींवर आपण मात करूही, की कुटुंबातून काही विरोध होत असेल एखाद्या गोष्टीला, पण पैशांचा जो काही प्रश्न आहे हा त्यांनी ज्या पद्धतीने सोडवला, ज्या पद्धतीने तुम्ही दाखवलंय चित्रपटात, तर हे खूप इंटरेस्टिंग वाटतं मला. तुम्ही याच्याबद्दलचे रेफरन्सेस काय काय सांगू शकाल का? हा, रेफरन्सेस म्हणजे हे सगळे, हे बघा, हरिश्चंद्राची फॅक्टरी ह्या चित्रपटात दिसणारी प्रत्येक गोष्ट ही इतिहासात घडलेली आहे. हा, ती मी माझ्या पद्धतीने रंगवलेली आहे. ह्याचं कारण ती गोष्ट कशा पद्धतीने घडली ह्याचे तपशील आपल्याकडे नाही. अगदी मोजक्याच गोष्टींचे कदाचित तपशील आपल्याकडे असतील आणि मग तो प्रसंग मी त्या प्रकारेच घडवलेला आहे. पण ज्या गोष्टी अर्धोल्लेखित आहेत, अगदीच कमी उल्लेख आहे, कमी त्याच्या विषयीची माहिती आहे, त्या गोष्टी तुम्हालाच मागचं आणि पुढचं ह्याचा विचार करून तर्क शुद्ध पद्धतीने त्याची मांडणी करावी लागते. तेव्हा त्या पद्धतीने मी त्या केलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न सर, थोडक्यात जर एक सार सांगायचं झालं त्यांच्या आयुष्याचं, तर काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल थोडक्यात? सार वगैरे असं मला नाही सांगता येणार, पण धमाल माणूस होता, अडीअडचणींवर हसत खेळत मात करणारा होता आणि सुदैवाने त्याला
तसेच कुटुंबीय मिळाले, तसाच सगळा संघ त्याच्या आसपास गोळा झाला आणि म्हणूनच हे एवढं मोठं कार्य होऊ शकलं. एक गोष्ट आपण विसरतो फाळकेंविषयी बोलताना, की केवळ त्यांनी पहिला चित्रपट केला हे महत्वाचं नाहीये. तो पुढच्या 2 वर्षात 4 वर्षात कोणी ना कोणी केला असताच. कारण सगळं तंत्रज्ञान आणि सगळ्या गोष्टी त्या दिशेने डेव्हलप होत होत्या भारतामध्ये सुद्धा. ब्रिटिशांशी संपर्क चालू होता आपला. अनेक जे चांगले ब्रिटिश होते, जे भारतीयांना मदत करण्याकडे त्यांचा कल होता, तर त्यांच्या मार्फत कधी ना कधी ह्या गोष्टी धसाला लागून काही चांगलं घडलं असतंच. तेव्हा त्यांनी पहिला चित्रपट केला हे ठीक आहे, हे उत्तमच काम आहे, पण त्याच्यापेक्षा त्यांनी तो कसा केला ही जी सगळी साहस कथा मी मगापासून म्हणतोय ना, ते जास्त महत्वाचं आहे. आणि तो कशा पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोचवला. हे बघा, शेवटी चित्रपट तयार करणं हे एक वेळ सोपं आहे, पण तो प्रदर्शित करणं आणि तो लोकांना आवडून लोकांनी तो हिट करणं हे खूप अवघड आहे. तेव्हा त्यांनी परत आपण चित्रपटात त्या गोष्टी पाहतोच की कशा क्लुप्त्या लढवल्या, कशा युक्त्या केल्या आणि ऍडव्हर्टायझिंग ची पहिली पिढी कदाचित म्हटलं पाहिजे आपण त्यांना. ह्या प्रकारे प्रमोशन करणारा तो पहिला माणूस होता भारतातला. आणि कशा प्रकारे प्रमोशन करत करत त्यांनी तो चित्रपट अखेर सुपरहिट करून दाखवला भारतभर. बरं, ही झाली फक्त पहिल्या चित्रपटाची गोष्ट. पहिला चित्रपट करून ते गप्प बसलेत का? नाही. पहिल्या चित्रपटाच्या वेळेलाच त्यांनी जाहीर केलं होतं की मला हा उद्योग म्हणून भारतामध्ये रुजायला हवा आहे, कारण हे रोजगाराचं खूप मोठं साधन ठरणार आहे हे मला दिसतंय. ही दृष्टी असणं हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं काम आहे असं मला वाटतं. हा सगळ्यात मोठा विचार आहे, किंवा तू जसं सार म्हणतोयस तर ते सार हे. पण सार म्हणजे हे तर बरोबर झालंच आहे, पण मला असे एक निवडक गुण तुम्ही त्यांचे जे वेधले असतील या सगळ्या प्रोसेस मध्ये, असे निवडक 4 ते 5 असे सांगा जे ठळकपणे तुम्हाला वाटतात. नाही रे, असं सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे परत आपण ना त्या यादीमध्ये अडकण्याची शक्यता असते की काय शरीर काय निरोगी, मेंदू काय तल्लख, किंवा काय स्वभाव काय हा असा, लिडरशिप क्वालिटी, हे असले काहीतरी गुण सांगण्यात काही अर्थ नाहीये. मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांमध्ये हे असे गुण असून देखील त्यांच्यातून मोठी कार्य घडताना दिसत नाही, हे लक्षात घ्या. हा, तेव्हा केवळ हे गुण असून उपयोग होत नाही. त्या गुणांव्यतिरिक्त तुम्हाला लाभलेल्या शरीर आणि मेंदू ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट असते. मग त्याला तुम्ही धडाडी म्हणा, त्याला तुम्ही पॅशन म्हणा, त्याला तुम्ही थोडंसं ते तिरकस विचार करणं म्हणा, त्याला काही म्हणा, पण एक काहीतरी अजून एक गोष्ट असते ह्या व्यतिरिक्त की जी तुम्हाला ते कार्य शेवटपर्यंत रेटून न्यायला भाग पडते. आणि ती गोष्ट सगळ्यात महत्वाची असते. आणि मग तुमच्यात ह्या 10 गुणांपैकी 2-4 गुण नसले तरी चालतात. तुमची चिकाटी हा सगळ्यात महत्वाचा गुण ठरू शकतो, हू नोज. तेव्हा वेगवेगळ्या धंद्यामध्ये, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्यातला काही वेगळा गुण मार्गी लावून नेत असतो ती गोष्ट. प्रत्येक वेळेला टॅलेंटच ती गोष्ट मार्गी लावेल असं नाहीये. काही वेगळ्या गोष्टी कदाचित तुम्हाला त्यावेळेला मदत करतील. तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे मी परत तेच सांगत होतो की केवळ पहिला चित्रपट तयार करून आणि तो लोकांपर्यंत पोचून ते गप्प बसले नाहीत, तर त्यांना हा उद्योग भारतामध्ये प्रस्थापित करायचा होता. आणि पुढच्या 2 वर्षात त्यांनी 3 चित्रपट केलेले आहेत, झट 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 त्याच संघाबरोबर. आणि झप 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 ते त्यांचं जे सिस्टीम लागलेली होती त्याच्यामधून त्यांनी ते प्रदर्शित केले आणि सगळेच्या सगळे व्यवस्थित चालले. त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध सुरू झालं म्हणून 17 सालापर्यंत त्यांना थांबायला लागलं, 1917 सालपर्यंत. कारण तोपर्यंत मग त्या रसायनांचा आणि फिल्मचा पुरवठाच होऊ शकत नव्हता. त्यांच्याकडे बाकीचं तंत्र म्हणजे यंत्र तर होती, पण यंत्रामध्ये ज्या गोष्टी भरायला लागतात त्या नव्हत्या. तेव्हा मग 17 साली जेव्हा परत एकदा जहाजांची वाहतूक सुरू झाली तेव्हा मग त्यांनी त्यांचा पुढचा 4था चित्रपट तयार केला, कालिया मर्दन. तो म्हणजे नॅशनल हिट झाला. तो दक्षिणेतही चालला, उत्तरेतही चालला, पूर्वेकडे चालला, पश्चिमेकडे चालला. कारण तोपर्यंत पुरेसा अवेअरनेस निर्माण झालेला होता. इतर लोकांचेही 2-4 चित्रपट येऊन गेले होते मधल्या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये. प्रश्न मला असा विचारायचा होता की तुम्ही जे काही फुटेज बघितलं असेल, जे चित्रपट असतील काही, या सगळ्या चित्रपटांमधला
तुम्ही जे काही पाहिलंय त्यातला सगळ्यात काळाच्या पुढचा विचार करून बनवलेला चित्रपट त्यांचा कुठला वाटला तुम्हाला सगळ्यात जास्त? म्हणजे तुम्ही वाट आता कालिया महाराजांचं उदाहरण दिलं. वाटाण्याचा चित्रपट वाटण्यात. म्हणजे आता हा गमतीचा भाग झाला, पण एका अर्थाने मी गंभीर पण आहे ह्या माझ्या विधानाशी, की राजा हरिश्चंद्राच्याही पेक्षा मी त्यांच्या त्या वाटण्याच्या चित्रपटाला जास्त महत्व देतो. कारण चित्रपटाने काय गंमत होऊ शकते, की टाइमलॅप्स आणि हे सगळे शब्द आज आपण वापरतो आणि आज म्हणजे मोठी मोठी प्रोजेक्ट्स आपण तिकडे टाइमलॅप्सनी शूट करून त्याचा एक नॉस्टॅल्जिया तयार करतो, ती बिल्डिंग कशी उभी राहते आणि काय एखादं प्रोजेक्ट असेल ते टाइमलॅप्सनी आपण ते टेक्नॉलॉजी आहे. पण त्या काळामध्ये पहिल्यांदा त्या माणसाला ते सुचलं की कदाचित हे असं जर मी लोकांना ते दाखवलं तर त्यांना ह्या चित्रपटाची खरी अद्भुतता, म्हणजे या माध्यमाची खरी अद्भुतता कळू शकेल आणि ते जास्त प्रभावित होतील त्याच्याने. आणि तसे ते झाले, अर्थातच अचंबित झाले. ते 1 मिनिटामध्ये वाढणारं झपझप झपझप वाटाण्याचं झाड बघून कोण अचंबित होणार नाही 1912 साली. त्याप्रमाणे ते झाले आणि त्यांच्या चित्रपटांना जे थोडे पैसे कमी पडत होते ते देणारी माणसं त्यांना भेटली. तेव्हा ही मुळात कल्पना डोक्यात येणं की असा चित्रपट तयार करावा, अरे बापरे, हे काय, हे इथे तो वैज्ञानिक आहे, इथे तो त्यांच्यातला शास्त्रज्ञ आणि कलाकार, काय कॉम्बिनेशन असेल ते आपल्याला कळतं काय. बरोबर. एक शेवटचं फक्त विचारतो की तुम्ही त्यांचा पूर्ण हा जर्नी अभ्यासलात या चित्रपटाच्या निमित्ताने, तिथपासून ते आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स नवीन नवीन आहेत, नेटफ्लिक्स असेल, अमेझॉन प्राईम असेल, तर पूर्णपणे बॉल गेम चेंज झालाय. म्हणजे थिएटर पासून लोक आता मोबाईलवर बघू शकतात गोष्टी. सो हा जो चेंज आहे पूर्ण, तर या सगळ्या ह्याच्याकडे तुम्ही ऍज अ परेश मोकाशी म्हणून कसं बघताय? या सगळ्या नवीन माध्यमांचं स्वागतच आहे, कारण शेवटी त्याच्यातून पुढे काय उत्पन्न होईल आपल्याला माहिती नाही. तेव्हा जुनं ते सोनं असं त्याला चिकटून राहणाऱ्यातला मी नाही. पण तरी देखील मला अजूनही असं वाटतं की चित्रपट ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या पडद्याच, मोठा पडदा हेच त्याचं माध्यम आहे. आणि मग कदाचित आता लॅपटॉप आणि टीव्ही आणि मोबाईलवर जी तुमची फ्रेम आहे आणि जी काही एक तांत्रिक गोष्टी तुम्हाला ज्या काही उपलब्ध आहेत, तर त्याचा विचार करता कदाचित वेगळ्या प्रकारे, वेगळ्या धाटणीच्या काही कलाकृती निर्माण होऊ शकतात का, केवळ त्या साधनांसाठी म्हणून उपयोग, त्या साधनांसाठी म्हणून निर्माण केलेल्या काही वेगळ्या गोष्टी वेगळ्या प्रकारे काही उत्पन्न होऊ शकतात का. आता ते हळूहळू आपल्याला त्या प्रक्रियेतून आपण जातोच आहोत, आपल्याला कळेल हळूहळू. पण म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे की तुमच्या लॅपटॉप मधून किंवा टीव्ही मधून किंवा मोबाईल मधून जास्त करून तुम्हाला तो काय 5.1 आणि 7.1 सराउंड साऊंड आणि ॲटमॉस आणि ह्या गोष्टींची अनुभूती आता मिळणार नाही तुम्हाला. ती जी एक भव्यता आहे, जी त्या मोठ्या आकाराच्या चित्रातूनच जी खरं तर जाणवू शकते, ती आता तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे ही मर्यादित काय क्षमता आहे, मर्यादित चौकटीतलं चित्र आहे. तर मग आता त्याचं काय करायचं याचा एक वेगळा विचार करायला लागेल. मी तरी अजून त्या विचाराला सुरुवात केलेली नाहीये. कोणी करेल तर आपण ऐकू. थँक्यू सो मच सर, तुम्ही गप्पा मारलात त्याबद्दल. आणि आत्ता तर कोरोनाचा सगळा प्रादुर्भाव आहे, पण पुढच्या काही वर्षात आपण, म्हणजे तुम्ही असाल किंवा अजून नवीन नवीन येणारे जे सिने निर्माते आणि दिग्दर्शक असतील ते दादासाहेब फाळकेंचं कार्य असंच पुढे घेऊन जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो मी. थँक्यू सो मच. थँक्यू.